नमस्कार. सुहास माने मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या मीटरवर हे चिन्ह दिसतंय का? आणि दिसत असेल तर का दिसतंय? आणि तुमचं बिल वाढलंय का? आणि वापरत का आहे? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज मी तुम्हाला एक हिडन कारण सांगणार आहे, जे 90% लोकांना माहीत नसतं. कारण हा आपल्या घरी सर्वांच्या घरी स्मार्ट मीटर लागणार आहेत आणि जर आपल्या मीटरवरती हे चिन्ह दिसत असेल, तर हे तुम्हाला बिल जास्त येण्याचं कारण असू शकते. आपण या व्हिडिओमध्ये 2 वेगवेगळे मीटर दाखवत आहेत, की ज्यावरती हा सिम्बॉल दिसत नाही आणि एकावरती हा दिसतो. कारण काय आहे हे आपण या व्हिडिओतून बघणार आहोत. आपण नेहमी असं समजतो, की जास्त वापर, जास्त बिल. पण काही वेळा तुम्ही वापर कमी करून हे बिल जास्त येतं. मग लोक काय म्हणतात, मीटर फास्ट आहे, कंपनी बिल चुकीचं देतं. पण खरं कारण कारण वेगळं असू शकतं. ते कारण अर्थिंग लिकेज म्हणजेच आपल्या घरात फेज न्यूट्रल वायर असतात. करंट फेजमधून जातो आणि न्यूट्रलने परत येतो. जर वायरिंगमध्ये फॉल्ट असेल किंवा इन्स्टॉलेशन खराब असेल, तर काही करंट सरळ अर्थाकडे जातो. यालाच अर्थिंग लिकेज असं म्हणतात. आता महत्त्वाचा प्रश्न, यामुळे बिल का वाढतं, कसं वाढतं? कारण मीटरला काही फरक पडत नाही. करंट कुठे वापरला जातो, तो फक्त फ्लो मोजतो. आपल्याला म्हणजेच लिकेज करंटसुद्धा मीटर युनिट काउंट करत असतो. तुम्ही वापरत नसतानाही बिल वाढू शकतो. आपल्याही मीटरवरती असा सिम्बॉल दिसत आहे का? आणि दिसत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला एक डेमो सांगतो. तुम्ही घरात एक सिंपल टेस्ट करू शकता. सगळे स्विच ऑफ करा. मीटर चेक करा. जर मीटर चालू असेल, लिकेज असण्याची शक्यता जास्त आहे. मग एम-सी-बी ऑफ करा. जर मीटर थांबला तर प्रॉब्लेम घरातच आहे. हे का होतं? जुनी वायरिंग, ओलावा, पाणी, खराब अप्लायन्सेस, वीक अर्थिंग, लूज कनेक्शन ही सगळं कारणे लीक तयार करत असतात. यावर उपाय काय आहे? आपली वायरिंग चेक करा. आपण बघितलं एम-सी-बी ट्रिप केला, इकडचा सिम्बॉल निघून गेलेला आहे. हा दुसरा मीटर आहे, की यांच्या घरामध्ये सदोष वायरिंगमध्ये कोणताही दोष नाही आहे. त्यामुळे ह्या मीटरवरती कोणताही सिम्बॉल दिसत नाही. आता आपण यावरती उपाय बघणार आहोत. वायरिंग चेक करा, अर्थिंग प्रॉपर करा, आर-सी-सी-बी 30 मिली एम्पियरपेक्षा कमीचा इन्स्टॉल करा. इलेक्ट्रिशियनकडून इन्स्टॉलेशन करून घ्या. आर-सी-सी-बी असेल तर लिकेज झाला की लगेच ट्रिप होतो आणि तुमचा जीव वाचतो. म्हणजेच घरातील कोणत्या अप्लायन्सेसला शॉक लागण्याची ही शक्यता शून्य होऊन जाते. म्हणजे शॉक लागत नाही. म्हणून पुढच्या वेळी बिल जास्त आले तर मीटरला दोष देऊ नका. कारण एकदा वायरिंग आणि लिकेज चेक करायलाही विसरू नका आणि चेक करा. तुमचं बिल वाढलं आहे का? कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच युजफुल कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कारण मला इलेक्ट्रिकल क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. आपल्याला मी बऱ्यापैकी मदत करू शकतो. आणि तुम्हाला एक प्रो टिप सांगतो. तुम्हाला माहीत आहे का, अर्थिंग लिकेज हे पेक्षा जास्त डेंजरस असतं न्यूट्रल लिकेज. करंट फेजमधून जातो पण न्यूट्रल परत येत नाही आणि दुसऱ्या मार्गाने लीक होतं. यामुळं काय होतं, मीटर जास्त युनिट दाखवतो, बिल वाढतं आणि शॉकचाही धोका वाढतो. हे लूज कनेक्शन, वायरिंग फॉल्ट, शेअर्ड न्यूट्रल यामुळे होतं. सोल्युशन वायरिंग प्रॉपर करा, न्यूट्रल चेक करा आणि आर-सी-सी-बी इन्स्टॉलेशन करायला अजिबात विसरू नका. आणि तुमच्या घरात असा कधी प्रॉब्लेम आला का? हेही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून आपण नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना शेअर करायलाही विसरू नका. कारण आपल्या एका शेअरमुळे लोकांचाही जीव वाचू शकतं आणि त्यांचंही बिल कमी येऊ शकतं. हा व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्याला ही गोष्ट माहीत होती का हेही मला सांगा. धन्यवाद.